आत्मवंदन सगळ्यांना. माझ्या कुटुंबियांचं मी खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. तुमच्या सगळ्यांचं हृदयापासून स्वागत. तुमच्या सगळ्यांना माझ्या हृदयातून खूप प्रेम आणि प्रकाश. आपल्या सगळ्यांचे लाडके मास्टर, प्रिय मास्टर, महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचं उच्च स्व, हे सगळ्यांचे आभार व्यक्त करत आपण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. आज मला खरोखर आनंद होतोय आणि मी तो शेअर करू शकते ते माझ्या कुटुंबासोबतच, की आपण सगळेजण इतके वर्ष आपण कुठली कुठली वेगवेगळी साधना करत आहोत, कुठल्या कुठल्या संस्थेशी जोडलेले आहोत. कुठेतरी आपण एकत्र येतो, जो आपला प्लॅन आहे त्याप्रमाणे. तसेच आपण आजच्या आपल्या सत्रामध्ये एकत्र, आपल्या युनिफाईड सत्रामध्ये आपण एकत्र आलो. आणि जी आधीपासून जे सगळे ध्यान कुटुंबामध्ये आहेत त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते, की आपण सगळेजण स्वतःवर विश्वास, स्वतःच्या जर्नीवर विश्वास ठेवून इथपर्यंत पोहोचलो. आजचा दिवस खरंच माझ्यासाठी एक मॅनिफेस्टेशन पूर्ण करणारा होता. कारण आपला धडा पण बघा कुठला सुरू आहे, की आपल्या खऱ्या इच्छांचं जग निर्माण करणं. आणि एक इच्छा, शुद्ध इच्छा मी ठेवली होती, मला वाटतं 3 वर्षापूर्वी. आणि पीएमसी महाराष्ट्र सारख्या मंचावर येणार हे मला आधीपासून माहित होतं. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला माहित होतं की मी या मंचावर येणार आहे. फक्त त्यासाठी तयार केलं गेलं, स्वतःला एक शिस्त लावली. जेव्हा आपण आनंदात असतो, एका सुखामध्ये असतो, एका झोन मध्ये असतो, ज्याला आपण सुख म्हणतो, हे सगळं माझ्या मनाप्रमाणे होतंय, मी त्या परिस्थितीमध्ये आहे, त्या चांगल्या भावनांमध्ये आहे, सगळं व्यवस्थित सुरळीत चाललंय, त्यावेळेस कदाचित आपण जे निर्णय घेतो ते त्या परिस्थितीला अनुसरून असतात. पण जेव्हा आपल्या आयुष्यात एक अशी अंधारी फेज असते ना, ज्यावेळेस आपण एकटे असतो, आपल्याला समजत नाही काय करावं आणि सोबत कुणी नाही असं वाटत असतं, किंवा काय कुठे जावं मार्ग सापडत नसतो, त्यावेळेसच ती खरी वेळ असते, आपली परीक्षेची वेळ, की जेव्हा आपण विश्वास सोडायचा नाही. कारण रडत बसणं हा माझा स्वभाव नाहीये पहिल्यापासूनच. त्यामुळं ठरवलं होतं की जे काय होईल ते होईल. एक प्रकाश, छोटासा बिंदू दिसत होता, त्या मार्गाने चालत राहायचं. फार काही असं खूप मोठं नाही, अजून तर एक सुरुवात आहे. खूप स्वतःच्या आतमधले जे सगळे अजून जो अंधार आहे, त्याला पण एक आत्मस्वीकृती द्यायची, त्याला सेल्फ रिअलायझेशनची फेज आहे ती अजून सुरू आहे, तो जर्नी अजूनही चालू आहे. पण मी स्वतःला पीएमसी महाराष्ट्राच्या मंचावर बघितलं होतं हे मात्र नक्की आहे. मी स्वतः अशी काही ज्या आपल्या आतल्या ज्या इच्छा आहेत, जे ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणू शकत, त्याला आपण विश्वास म्हणू शकतो, त्या परम चैतन्यावरचा जेव्हा आपण एक शुद्ध इच्छा करतो. आणि म्हणून धडा आज 10वा आहे, त्या निमित्ताने मी हे सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांना शेअर करते. कारण इथं कुणीही एक एक 1% म्हणा, एक एक कण सुद्धा कमी नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या आतमध्ये ओळखणं, की मला एक मार्ग मी निवडलाय, ज्या मार्गावर मी कितीही संकट येऊ देत, काहीही माझ्या आयुष्यात आव्हानं असू देत, मी तो सोडणार नाही. एक असा मार्ग मी निवडला पितामांच्या पिरामिड संस्थेत आल्यानंतर, की आता काही असू दे, आपण प्रकाशालाच धरून राहायचं. आपल्यासोबत आपल्या सगळ्या लोकांना, जरी मी त्यावेळी एका अशा झोनमध्ये होते, एका फेजमध्ये होते, जिथे काही माझ्या आयुष्यात सगळं चांगलं चाललं नव्हतं. आपण आपल्या संसारिक भाषेत बोलायचं तर. पण मी ठरवलं, की काही असलं तरी आपण प्रकाश धरून राहायचं. आपल्या आतला प्रकाश बंद, त्याच्यावर कुठली शॅडो यायला नको. त्यामुळे त्या परिस्थितीत असताना सुद्धा हृदयातून लोकांबद्दल, इतरांबद्दल चांगलेच विचार बाहेर पडायचे. ह्याचमुळे कुठेतरी मी इथपर्यंत पोहोचू शकले. जे काही एक सेवा मला काम दिली, एक मुंगीचं म्हणतो ना, तशी सेवा घडतीये, तर हीच आहे. आणि हे सगळं मी डोळे बंद करून अंतःकरणामध्ये जाऊन माझ्या ईश्वरासोबत एक होऊन
ही बघितलेली स्वप्न आहेत जी मला आज पूर्ण होताना दिसतात. आज माझ्या आयुष्यातली दोन महत्वाच्या घटना, एक तर माझं लग्न, जिथं मला जीवनाचा साथीदार असा मिळाला, जो या मार्गात नाहीये, पण प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत उभा आहे. आणि दुसरी घटना आज घडलेली, की एक गिफ्ट मिळाल्यासारखं मला, की बाबाजींचं आणि पितामांचं, की जे मी अगदी आनंदाने स्वीकारलं, अगदी पॉझिटिव्हिटीनी, सकारात्मकतेने स्वीकारलं. तिथे असणारे प्रत्येक आपले पीएमसी महाराष्ट्राचे मास्टर्स, हे खरोखर खूप वरच्या डायमेन्शनला गेलेले आहेत. जे अगदी मन भरून, दिल खोलून त्यांनी माझं कौतुक केलं तिथं. आभार मानले. एक कौतुकाची थाप म्हणतो ना आपल्याला, जी गरजेची असते, एक प्रेरणा. ती माझ्या आयुष्यात माझं फक्त हे सोल फॅमिलीच देऊ शकते. ती मला बाबाजी आणि पितामहांच्या रूपाने ते सगळेजण देत होते. असं मला आज जाणवत होतं जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होते. हृदय प्रत्येक क्षणाला भरून येत होतं, की इतकं प्रेम सगळ्यांकडनं. तर हे असे मास्टर आहेत, जे रोजच्या रोज ध्यानाला बसतात, स्वाध्याय करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत. असतील असतील असं तर असू शकत नाही ना आपण, की सगळेजणच आव्हानांमुक्त आयुष्य जगतोय. काहीतरी आव्हानं आहेत. पण हेच स्पिरिट आहे, हाच आपला आत्मा आहे, की जो आपल्याला ना सांगतो, की तू रडण्यासाठी, निराश होण्यासाठी, पडण्यासाठी नाही आलेली. तू तुझं आयुष्य खुलून जगण्यासाठी आहेस. म्हणजे बाबाजींनी आपल्याला सांगितलं, की अंतिम उद्देश आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय हे आहे, की जे आहे ते खुलून जगा. जे पाहिजे ते मिळवा, जे पाहिजे ते करा. हेच तुमचं खरं उद्देश आहे. ह्या आत्मस्वीकृती ज्याला म्हणले, सेल्फ एक्सेप्टन्स, की माझ्यामध्ये खूप दोष आहेत, आत्ताही आहेत. मला माहिती आहेत माझ्यात आत्ताही दोष आहेत काहीतरी. पण तरीही मी परिपूर्ण आहे, तरीही मी स्वतःवर प्रेम करते, तरीही मी दिव्य आहे, तरीही मी ईश्वरी प्रतिमेत आहे. हा विचार एक जो आहे ना, जो माझ्या आतमध्ये, माझ्या पेशींमध्ये, रक्तात भिनलेला आहे. आणि तो विचार मला कधीही द्वेष, तिरस्कार, तुलना, ह्या सगळ्या थर्ड डायमेन्शन लो एनर्जी आपण ह्याला म्हणतो, ह्या सगळ्यांपासून दूर ठेवायला कायम मदत करत गेलं. आता जर आपण ऐकलं असेल, की आपण सगळेजण पृथ्वी आपली 5व्या डायमेन्शन मध्ये शिफ्ट होती. आणि हे जे सगळं आहे कंपॅरिझन बेस, जिथं आपण सर्व्हायव्हल, सांसारिक ह्या गोष्टींमध्ये, आपण ज्याला षड्रिपू म्हणू, त्याच्यामध्येच आपण जर अडकलोय, ती आपली आहे थर्ड डायमेन्शन. आणि आपल्याला खरोखर जर त्या वरच्या डायमेन्शनला जाऊन खरोखर ते ईश्वरी प्रतिमा काय, आपण की माणसापासून आधी सुरुवात, की माणूस जो आहे, माणसाचे गुण काय, तिथून आपण सुरुवात करून एका त्या पातळीपर्यंत, त्या उच्च ऊर्जेसोबत आपण जेव्हा एकदम प्युअर 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 लव्ह, 5वं डायमेन्शन प्युअर लव्ह आहे. आणि थर्ड डायमेन्शन ज्याला आपण म्हणतो, ही रियालिटी, आपलं मॅट्रिक्स किंवा जे जो भ्रम म्हटलाय बाबाजींनी, तो पूर्ण भरलेला आहे तिरस्कारांनी, कंपॅरिझननी. जेव्हा मला दुसऱ्याच्या भावना समजतात, मी स्वतः जरी त्या चॅलेंजमध्ये असेल, तरी पण मी लोकांबद्दल जेव्हा चांगला विचार करायला लागते, तेव्हा समजा की आपल्या आतमध्ये ती ज्योत पेटलीये. आणि आता आपण त्या उच्च ऊर्जेला चाललोय. त्याच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही. काही खूप मोठं काही असं करायची गरज नाही. इतका सोपा मार्ग आपल्या समोर आज आहे. बरं, हे सांगण्याचा उद्देश काय आहे, की मला मला ती एक आतून जी एक समजत होतं, जे मी माझ्या स्वप्नांमधून बघितलं ऑलरेडी, किंवा मी जे काही मॅनिफेस्ट केलं, की मला एकदा पीएमसी महाराष्ट्राच्या मंचावर किंवा अशा ठिकाणी, हे माझ्या उच्च आत्म्याने माझ्याकडून आत प्रकट केलेली इच्छा आहे, जी मला 100 नाही 1000% माहित होतं, की मी जाणार आहे. त्यावेळेस तर मी युनिफाईड पण सुरू नव्हतं केलं. त्यावेळेस मी ध्यान पण घेतलं नव्हतं. सुरुवात केली नव्हती. त्यावेळेस बघितलेली इच्छा आहे माझी ती. मला माहित पण नव्हतं उच्च स्व काय काय. पण मला माहित होतं आतून. इतका विश्वास होता त्या डिव्हाइन, पवित्र अशा आतमध्ये वाहणाऱ्या त्या चैतन्यावर, की जो शुद्ध लाईटनी भरलेला आहे, प्रकाशाने भरलेला आहे. त्यामुळे हे आपल्या खऱ्या इच्छांचं जग हेच आहे, की मी एक जीव, माझ्यासोबत असणारी सगळी कम्युनिटी, माझ्यासोबत असणारे सगळे जीव, जे माझ्या आजूबाजूला माझी फॅमिली, असा प्रत्येकाने विचार करा, असं मी सांगते, की आपल्यासोबत असणारे सगळेजण, ह्या सगळ्यांपर्यंत आपल्या ऍक्शन थ्रू आपण काय करतोय, नुसतं बोलणं नाही, पण आपल्या ऍक्शन थ्रू आपण काय मेसेज पाठवतोय. कारण ज्याला जे घ्यायचं, ज्याला जे शिकायचं, तो बरोबर घेतो. काही जीव असतात जे केवळ तुलना, द्वेष, तिरस्कार हे निवडतात. जसं बाबाजींनी सांगितलं, की तुमच्या पुढे अमृताची वाटी ठेवली, पण तुम्हाला ते न करता तुम्हाला अजून त्याच गोष्टी निवडायच्या आहेत.
त्याच डायमेन्शन मध्ये राहायचंय, त्याच व्हायब्रेशन मध्ये राहायचंय. हा तुमचा चॉईस आहे. ज्या दिवशी माझ्या आयुष्यातली ती फेज सुरू होती, ज्यावेळेस मी अंधारात होते आणि मला कुणीही अशी व्यक्ती नव्हती की ज्यांच्याबरोबर मी कधी कनेक्ट करू शकले, माझं काही सांगू शकले किंवा माझे प्रॉब्लेम्स विचारू शकले. पण तेव्हा माझ्यासोबत होते ते पिताबा. तेव्हा नंतर आले ते बाबाजी. त्यावेळी मी ठरवलं की आता वाटेल ते झालं तरी चालेल. हा देह राहो अथवा जावो, म्हणजे ह्यापर्यंत. पण आपला प्रकाश आपण सोडायचा नाही दुसऱ्यासाठी. की कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय, मला कोण काय म्हणतंय किंवा कोण माझ्याविषयी काय बोलतंय किंवा कोण काय वागतंय, सगळं सोडून द्या. नथिंग मॅटर्स. काही मॅटर नाही करत ह्या गोष्टी, की कोण आपला द्वेष करतंय, अजिबात मॅटर नाही करत. सगळ्यात महत्वाचं आहे की मी काय विचार करते, माझे विचार कसे, मी आत काय फील करते हृदयामध्ये, हेच अंतिम सत्य आहे. आपण कुणालाही खुश करायला नाही आलो इथे. आपण कुणाचाही आदर किंवा कुणी मला ते म्हणावं ह्यासाठी नाही आलो. आपण आलोय ते माझं आत्मा, माझं मन, माझं हृदय मला ऍक्सेप्ट करावं. ते प्रेम मी फील करावं आतमध्ये स्वतःबद्दल. ह्यासाठी आपण आलो. आणि ही तर फक्त एक म्हणतो ना, आज त्या धड्याच्यामुळं मी हे इतकं बोलते, की आज आपला नेमका धडा तोच सुरू आहे, की आपल्या इच्छांचं जग निर्माण करणं, मॅनिफेस्ट करणं. तर युनिफाईडच्या आधी आल्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट करत आले. आपणही करत असाल सगळेजण. तर ह्याच पद्धतीने प्रवास सुरू ठेवा. जेव्हा आपण हृदयात जाऊन ती इच्छा मागतो, आपला शुद्ध हेतू असेल, जसं एक वाक्य आहे ना आपल्या धड्यामध्ये, की स्वार्थी बुद्धीने तुम्ही करू नका, की केवळ स्वतःचा स्वार्थ बघून. आपली इच्छा शुद्ध असेल, तर विश्वास ठेवा. आज ना उद्या ते सगळं होणार, सगळं मिळणार. पण नाही झालं म्हणून तो मार्ग सोडायचा, ह्याचा अर्थ तुमचा विश्वास नाही, ह्याचा अर्थ तुम्ही डगमगताय. ह्याचा अर्थ आतमध्ये तुमचा स्वतःवर विश्वास नाही, की आतून जे हृदय सांगतंय, की ही इच्छा आहे, ती तुझी होणार पूर्ण. तू थांब. कारण ती वेळ यावी लागती. जर मी त्याच इच्छेमध्ये अडकून बसले असते, जे मी बघितलं होतं दृश्य महाराष्ट्राच्या मंचावर गेलेलं, त्याचमध्ये मी अडकून बसले असते, तर आतापर्यंत मी थोडं पण पुढे सरकू शकले नसते. कारण आपण इतके संरक्षणात असतो. आज जर मी तेवढी तयार नसले असते आणि अशा मंचावर जाऊन जर मी काही पण सांगितलं आणि मला तिथे 4 प्रश्न आले आणि मी जर घाबरून गेले, यासाठी ही सगळी तयारी करून घेतली गेली. एक-एक गोष्टींचा मला पूर्ण, पूर्ण अवेअरनेस आहे, की रोज उठून माझ्यासोबत काय-काय घडतंय. या प्रत्येक गोष्टीमागे काही कारण आहेत. कुठल्याही गोष्टीमागे पळायची गरज नाहीये. कुठल्याही नाही. आपण त्यासाठी बनलोच नाही आहोत, की आपण कुठेतरी पळत जावं कशाच्या तरी मागे. कुणी करतंय म्हणून कुणाची तुलना करून ह्याचं चांगलंय का हे सगळं बंद करून टाकायचं. आपण केवळ आणि केवळ त्या प्रेमामध्ये जितके राहतो त्या 5व्या डायमेन्शनमध्ये, तितक्या सगळ्या गोष्टी आपण आपोआप सहजपणे आपल्या दारी आकर्षित करतो. आपल्या जवळ येतात त्या गोष्टी. कारण हे नाही, हेच ते फोर्स आहे. लक्षात ठेवा. हेच ते फोर्स आहे. ही शक्ती आहे. जी सगळं खेचून आणते आपल्याजवळ. इट्स अ मॅग्नेट. हार्ट म्हणजे मॅग्नेट आहे आपलं. या हार्टला बिलकुल कमी समजू नका. इथे जेवढी शक्ती आहे ना, तेवढी कुठेच नाहीये. आजच मी एक सनशाईन बिफोर द डॉन पुस्तकाचं थोडं माझ्या ऐकण्यात आलं. आणि अगदी हेच जे मी विचार करत होते, की किती ईश्वर कृपाळू आणि किती आपल्या जे बाबाजींनी शब्द वापरलाय वाक्य, की जे तुम्ही देता ते तुम्हाला पुन्हा मिळतं. काही नाही केलं मी इतके वर्ष. मी फक्त प्रेम पाठवत गेले. फक्त प्रेम, प्रेम. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. हा पण भाव नव्हता, की मी दिलं म्हणून मला मिळणार आहे. नाही. निस्वार्थी प्रेम. जिथं त्या प्रेमाला व्हायचं तिथं जाऊ दे. ज्याला गरज आहे तिथं जाऊ दे. ह्या भावनेनीच काम करतीये, पुढे पण करेन. मी करतीये, हे फक्त मी आत्ता तुम्हाला बोलताना आतमध्ये जर ते करते, पण माझं कायमच माझ्या भगवंताला, माझ्या उच्च आत्म्याला. कारण कुठेही मला माझी ग्रोथ थांबवायची नाहीये याच्यामध्ये. जे काही एक-एक क्षण आपण शिकतोय ते ह्यामुळेच, की आपला भगवंत आपल्या आतून वाहतोय. आणि तसंच हे प्रेम वाहू द्या. इतकं वाहू द्या त्या हृदयातनं, की त्या फ्लो मधून तुम्हाला काय-काय तुमच्या जवळ येईल, तुम्हाला कळणार नाही. ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, जिथं कुठे तुम्ही सेवा देत असाल, काम करत असाल, जे काही हृदयातून प्रेम ठेवा. भलेही आपल्याला तो एक फेज आपला आयुष्यातला असा असेल,
पण आत घट्ट मनाशी ठेवायचं. हृदयाशी काही गोष्टी धरून ठेवायच्या, की मी ईश्वरी प्रतिमेत आहे आणि ते आयुष्य जगायलाच मी इथं आले. की माझं अंतिम ध्येय हेच आहे, की मी स्वतःला स्वीकारलं पाहिजे. हे माझं अंतिम ध्येय आहे. मी जशी आहे तशी मी स्वीकारलं पाहिजे. त्याच्यानुसार मी माझं आयुष्य जगलं पाहिजे. जे बाबाजींनी सांगितले, एक मार्ग निवडला की त्या मार्गावर चालायचं. तर आज हे अगदी तुमच्याशी सगळ्यांशी मला हृदयातून बोलावंसं वाटलं, आतून. एक कार्ड मला आज मी जेव्हा आता जस्ट टॅरो हातात घेतलं होतं, एक कार्ड माझ्या समोर आलं आणि हे कार्ड मी आता जे बोलले ना त्याला धरून हे कार्ड, की एक व्यक्ती असा एक बिनधास्त असा पुढे जातोय. त्याला मागं खेचणारं कुत्रं पण आहे त्याच्या पायाशी बघा. ह्या ह्या कार्डचा नंबर बघितला तर 0 आहे. आणि या कार्डचं नाव आहे द फूल. द फूल. द फूल म्हणजे एक असा मूर्ख व्यक्ती असं म्हणू शकतो आपण ना. द फूल की ज्याला काही माहित नाहीये, कशाचं ज्ञान नाही, तो जस्ट जन्माला आलाय आणि त्याचा जर्नी सुरू करतोय तो. आपल्याला हे बनायचंय, मूर्ख नाही. आपल्याला द फूल म्हणजे आपल्याला असं बनायचंय की ज्याला बिनधास्त खुलून आणि जे मला पाहिजे त्या इच्छांचं जग निर्माण करणारा व्यक्ती, की मला जे करायचंय ते करायचंय. की मग कोण काय करतंय, कोण विचार करतंय, कुणाचं काय चालू आहे. माझं आयुष्य माझ्या भोवती पाहिजे. त्यातून मी कशी सगळ्यांना आनंद देत, प्रेम देत पुढे जाते. कशी माझ्या उच्च आत्म्याबरोबर येते आणि माझ्या इच्छांची मी काळजी घेते का आधी? आतून काय येते त्यावर मी काम करते का? स्वतःला साठी व्यायाम करणं, योगा जॉइन करणं, एखादा क्लास, ध्यान करणं, गाणं म्हणणं, डान्स करणं, हे जे काही सगळं आहे ना आनंद देणाऱ्या आणि स्वतःची काळजी घेणाऱ्या ह्या गोष्टी म्हणजे सेल्फ एक्सेप्टन्स, स्वीकृती आणि सेल्फ लव्ह आहे. त्यासाठी आपण काहीही करू शकतो, की ज्या गोष्टींनी मला ती शांती मिळतीये, अशी प्रत्येक गोष्ट करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि ह्या फुलप्रमाणे आपण आता आपलं आयुष्य जगायचं. आपल्याला युनिफाईड एक्झॅक्टली हेच शिकवतात, की तुम्ही रिस्क घेताय असं तुम्हाला वाटतं हे रिस्क आहे, रिस्क आहे. पण आतून भगवंत वाहतोय. त्याला करू द्या काम. त्याला एक्सप्रेस करू द्या स्वतःला. जे काही त्याला आपल्यातून व्यक्त व्हायचंय. आपण अभिव्यक्ती आहोत त्या परमात्म्याची. जो आपल्या रूपाने जगतोय, ह्याच्यामध्ये अनुभव घेतोय, दुःखाचे घेतोय, जेलसी येते माझ्यामध्ये, द्वेष आला कुणाचा, ठीक आहे, तेही माझं आहे. मला कुणाचा तरी तिरस्कार वाटला, माझंच आहे. राहा त्या भावनेत. वाईट नाहीये त्याच्यात राहणं. की राहिलो आपण जरी, पण अवेअरनेस आहे. पण त्यातून मला आनंद मिळतोय का द्वेषाने? मला तिरस्काराने आनंद मिळतोय का? हे आपल्याला कळतं आतमध्ये. त्या क्षणाला आपण वेगळे होतो, की ही मी नाहीये. हे माझं मूळ स्वरूप नाहीये. मी अशी आहे, की सगळ्यांना प्रेम देणारी, सगळ्यांबद्दल विचार करणारी, सगळ्यांना सगळ्यांना एक म्हणतो ना, की एक ईश्वरी प्रतिमेत बघणारी. हे भाव आपले आपोआप येतील आणि ते हे युनिटीचे, हे वननेसचे भाव आहेत. एकत्वाचे. तेच आहे 5वं डायमेन्शन. तुम्ही कुठल्याही मास्टरचं ऐका, तुम्हाला एकच गोष्ट कळेल, की तुम्हाला जेव्हा वरच्या व्हायब्रेशनलवर तुम्हाला ध्यानामध्ये अनेक एनर्जीशी जोडलं जायचं असेल, एंजल्स असतील, देवी-देवता असतील, अजून कुठले असतील सगळे गुरु, हे फक्त इथं बघतात. म्हणजे किती आपण शुद्धतेने, किती आपण लाईट आहोत, लाईट. किती आपल्या बॉडीमध्ये ह्या सगळ्या इमोशनल ब्लॉकेजेस आहेत. किती मेंटल ब्लॉकेजेस आहेत. किती भरलंय. प्रेम सोडून काय काय भरलंय. हे जितकं आपण क्लीन करत जातो, बाजूला करत जातो, तितके आपण लाईट होत जातो. जसं शरीरातले आपण डिटॉक्स करतो बॉडी, वजन कमी होतं, मग जसं शरीर फील होतं ना, तसंच आहे अगदी. त्याप्रमाणे आपण लाईटनेस येतो आपल्यामध्ये आणि तो लाईटच आहे जो सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करतो. आणि असं नाही की आपल्यामध्ये हे दोष आहेत म्हणजे आपल्याकडे काही कुणी येत नाही किंवा असं नाहीये. पण पाण्यात पडल्यावर कसं होतं? आपण आता हवेत आहोत. आपण आरामात चालू शकतो. पटपट पळू शकतो आपण. इकडून तिकडे जाऊ शकतो. तुम्ही पाण्यात जा. पाण्यात पाण्यात उडी घेतल्यानंतर तुम्हाला चालता येतं का बघा? जड जातं पाण्यात चालणं. कशामुळे जातं? कारण पाण्याची जी डेन्सिटी आहे, ती आपल्याला शरीर हलवायला, फिरायला हळू आपण पाय टाकत पुढे जातो. पाण्यात जडपणा येतो, जडपणा. कारण डेन्स आहे. तसंच हे विचार आहेत ना, द्वेष हे ते ह्याच्यामध्ये आपण असलो, ती डेन्सिटी आहे, जी आपल्याला उच्च ऊर्जेशी जोडू देत नाही. कारण तुमचं मन इतकं भरलेलं आहे त्याच्याने, की ते प्रयत्न करूनही तुम्हाला बोलू शकत नाही. त्यासाठी आपण आभा स्वच्छ करणं हे जो एक आपण एक सराव करतोय.
की जास्तीत जास्त माझे हे सगळे नको असलेले बाहेर काढते मी आणि पुन्हा माझ्या प्युअर फॉर्म मध्ये येते. तर हे आपल्याला ह्या जर्नीमध्ये शिकायचं, रोज शिकायचं आपल्याला. असं नाही की आपण परिपूर्ण अवस्थेत म्हणतच नाही आपल्याला, कुणी म्हणत नाही की तुम्ही परिपूर्ण होऊन जगा. आपल्याला केवळ पहिलं तर एक माणूस, एक ह्युमन बिंग या भावना जगत, द्वेष, तिरस्कार सगळं, सगळं, सगळं आपल्याला घेऊन मग आपल्याला त्याला बाहेर काढत, त्या ऊर्जेमध्ये जाऊन मग आपल्याला ते करायचंय. कारण अं, रोज जर आपण असं म्हणत असू की आहे आतमध्ये खोलवर मला माहितीये, पण आपण जर असं म्हणू तर आपण स्वतःला फसवतो, जे आपल्याला अजिबात करायचं नाही. तुम्ही सनशाईन बिफोर द डॉन पुस्तकामध्ये पण थोडासा याचा उल्लेख असाच आहे. थोडासा नाही, खूप जास्त आहे. कारण त्यामध्ये जी कथा दिलेली आहे ती जी आहे तर ती खूप सुंदर कथा आहे. मोठं पुस्तक आहे थोडं, थोडं समजायला आपल्याला वेळ लागेल कदाचित. पण त्या पुस्तकातून खूप शिकायला मिळतं आपल्याला की कसं आपण सगळेजण त्या ह्युमन इमोशन्सला जगत, ते अनुभव घेत, जे बाबाजींनी पण युनिफाईड मध्ये सांगितलंय की तुमच्या आतमध्ये सगळे इनबिल्ट येते. त्या सगळ्यांचा अनुभव घेत आपण कसे जायचंय आता आपल्याला वननेस मध्ये, एकत्वामध्ये, त्या प्रेमामध्ये कसं आपण स्वतःला शिफ्ट करायचंय आणि हे सगळं ह्याच्यात राहूनच आपल्याला करायचंय. आणि ते होतं. आपण एक स्टेप पुढे गेलो की आपल्याला खूप मार्ग मिळतात. जसं म्हणतो ना की फक्त एक केवळ शुद्ध काम, एक कर्म करत राहा, फल की चिंता मत कर. ह्या तत्वाने आपण जेव्हा काम करतो, आपल्यावर फोकस आपल्यावर काम करतो, तेव्हा तुम्हाला इतके अनुभव येतील की खूप मदत मिळत जाईल कुठून कुठून. जसे आता एक एक स्वाध्याय समोर येणं, हे येणं, हे कशासाठी येतं? त्या युट्यूबचे अल्गोरिदम आहेत म्हणून नाही. तुमचा उच्चस्व सतत तत्पर आहे की तू हे वाच, हे ऐक, हे कर, हे कर. तू ज्या कुठल्या आपण क्षेत्रात आहे, तिथं मदत करायला हा सतत धडपड करतो आपल्या बरोबर. पण माझ्यातच ती आतून इच्छा नाही होत असेल, मलाच खूप आळस असेल, मलाच खूप हे असेल, तर त्या गोष्टी कशा घडणार आहेत? त्यामुळे प्रत्येक जण ह्या लाईफ मधून या फेज मध्ये जातो. पण त्यावेळेसचाच पिरियड खूप महत्वाचा आहे. तेव्हाच आपण जर गिव्ह अप केलं, तेव्हाच आपण सोडलो, मागे हटलो, तेव्हा जो निर्णय घेतो ना, तो आपल्याला आयुष्यात पुढे खूप पुढेपर्यंत घेऊन जातो. त्यामुळं कुठेही न हारता फक्त ह्या मार्गावर राहा. जर असं कुणाच्या बाबतीत होत असेल तर. बाकी सगळं सोडून द्या. कुठे पळायचं नाही, काही नाही, काही नाही पळत बसायचं. चेस नाही करायचं आपल्याला कुठल्याही गोष्टीला. आपण तितके आहोत ईश्वरी प्रतिमेत, की सगळं आपल्याकडे येईल. फक्त आपल्याला काय पाहिजे, तर ईश्वराचे विचार पाहिजेत आणि ईश्वराचे गुण पाहिजेत. दॅट्स इट. बाकी सगळं आपल्याकडे आहे. आपल्याकडे सगळं येतं, सगळं मिळतं. काय पाहिजे ते मिळतं. द्यायला तयार आहे. दोन्ही हातांनी असे हात आहेत. पण मी ते घेऊ शकते का? त्या माझ्या विचारांनी मी निर्माण करते. तर माझे विचार मी बदलायला लागल्यानंतर थोडा वेळ दिला पाहिजे स्वतःला पण आणि कन्सिस्टंटली, नियमितपणे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. हं. तर जे काही माझं छोटं फार एक थोडंसं जर्नी आहे, जे माझ्या अनुभवाचे बोल आहेत, की मी कुठल्याही पुस्तकात वाचून कधीच केलेलं नाहीये. माझी हा जर्नी सुरू व्हायच्या आधीच 2020-19 लाच मी जसं म्हणलं, Facebookवर माझं जे पेज आहे हृदयस्थ नाव तेव्हाच आलेलं आहे. आणि ते सगळे बिंदू आता मला जोडलेले समजतात, की जेव्हा मी माझ्या या WhatsApp ग्रुपचं पण नाव देत होते, जसं मी सांगितलं तुम्हाला, तर ते नाव आपोआप आलेलं आहे. प्रकाश यान हे नाव आपोआप आलेलं आहे. जेव्हा मी ध्यानात जाऊन हृदयावर जाऊन विचारते मी फक्त. जे येतं ते देते. बास संपलं. आता युनिफाईड बद्दल पण एक सांगते, की काही म्हणजे आपली मास्टर आहे, की थोडंसं तिला पण वाटलं, की थोडं भरभर होतंय का? म्हणजे असं वाटतं ना, की एकदम असं आता काय करावं? असं होतं थोडं टेन्शन आल्यासारखं, प्रेशर आल्यासारखं. तर मी म्हणेन, की असं काहीही करू नका. आरामात करा. ह्याच्यात काहीच नाही, की आपण यायचं, रोज ध्यान करायचं, सराव करायचा. जे काही सांगितलंय ते आपण दिवसभरात कधीही करा. कुठलीही टेन्शन न घेता, अपेक्षा न ठेवता यायचं, वाचायचं आणि करायचं. इतकं ईझी आहे ते खरं तर. ठीक आहे समजायला तुम्हाला वाचल्यानंतर, पण जेव्हा आपण ध्यान करतो, तर एक-एक धडा जसे पुढे चाललोय, तसं होऊ शकतं. अरे, थोडं बर्डन आल्यासारखं. त्यावेळेस सरळ तुम्ही ब्रेक घ्या. मी तर म्हणेन. तुम्ही या 1700 नाही जरी जोडला, 1 आठवडाभर चालेल. 1 आठवडा ब्रेक घ्या आणि मग पुन्हा तुम्ही कव्हर करू शकता. मागचा आठवडा जो. ठीक आहे. असं कुठेही वाटलं ना मला, की मला भरभर होतंय, मला थोडासा वेळ पाहिजे, तर थांबा प्लीज त्यावेळी. थोडंसं थांबा, थोडंसं एक एक आठवडा वेळ द्या स्वतःला.
घाई नाही, आपल्याला आपलं सगळं युट्यूबवर अवेलेबल आहे, आपल्याकडे पुस्तकं आहे, आपल्याकडे सगळं आहे. आरामात एक आठवडा वेळ घेऊन त्या आठवड्यानंतर तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे. खूप चांगला प्रश्न आहे उलट, की असं यायला पाहिजे मनामध्ये, की मला असं वाटतं, की थोडं मला जास्त व्हायला लागलंय असं. ती खरी भावना आहे ना आपल्या आतून येणारी. त्यावेळी आपण हे उगाचच सुरू करायचंय, संपवायचंय असं नाहीये. सावकाश ब्रेक घेऊन आपण मग करा. आणि तसाही युनिफेडचा अभ्यास वन बाय वन एक-एक आठवडा करायचा. तुम्हाला सगळे मागचे आठवडे लक्षात ठेवायची गरज नाहीये. जो आठवडा चालू आहे त्याच्यावर फोकस करायचा. मग त्या आठवड्यातला अभ्यास छोटाच आहे, की हे वाक्य म्हणायची. सत्यासहित क्षमा करणं. तर क्षमा करण्याच्या आठवड्यामध्ये फक्त क्षमा करायची लोकांना. ते आठवायचं आपल्या हृदयामध्ये अजून आणि क्षमा करायची. तेवढाच सराव आहे. आठवड्यापुरताच सराव करतो आपण. केवळ त्यामध्ये जे सुरुवातीच्या काही स्टेप्स आहेत, आभार स्वच्छ करणं, प्रेम पाठवणं. हे म्हणजे कसं आहे, की हे कॉमन आहे. सगळ्या आठवड्यांसाठी आपण हे करतो शेवटपर्यंत. कारण तो आपला बेस आहे, तो फाउंडेशन आहे. प्लस आपलं आनापानसती ध्यान बिलकुल चुकवायचं नाही हां. म्हणजे युनिफाईड करतोय म्हणल्यावर आपण आनापानसती ध्यान सुद्धा आपलं आनापानसती ध्यान किमान जेवढं आपलं वय आहे, जसं पितामहांनी सांगितलंय त्याप्रमाणे आपण ते करणे, आपली साधना सुरू ठेवायची ती. कारण त्या ध्यानामुळं आपण खूप शांत होतो. मग आपण युनिफाईडमध्ये त्याचा वापर करून घेऊ शकतो. तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या मला आज तुम्हाला बोलायच्या होत्या. काल आपल्या काही कारणांनी मी ते खरं करू शकले नाही. कारण माझं दुसरीकडे काल सेशन होतं म्हणून. मी एका ध्यानाला जॉईन झाले होते म्हणून मी काल करू शकले नाही. त्याला खूप उशीर झाला संपेपर्यंत. त्यामुळे मला पोस्ट पण टाकता आली नाही, कारण मला फ्लायर पण थोडं उशिरा मिळालं आणि ते पण आलं नाही. आणि मी म्हणलं आता पहाटे 5ला होतं, मग एवढ्या उशिरा पण टाकण्यात काही अर्थ नाही. सगळे ग्रुपवर नको वाटतं डिस्टर्ब करायला जास्त, म्हणून मी ते टाकलं नाही. तर आज उद्या आपण 2 दिवस घेऊ. नंतर शनिवारी समृद्धीताई त्यांचं ध्यान घेतील. हं? तर आपण सगळेजण डोळे मिटू 10व्या आठवड्याचा आपला सराव घेऊ सगळेजण. ध्यान अवस्थेमध्ये, सुखासनमध्ये अगदी रिलॅक्स होऊन स्वतःला आरामदायक स्थितीमध्ये येऊन आपल्या हृदयामध्ये पूर्ण प्रेमाचा आणि सरेंडर भाव ठेवून आपल्या सरावाची सुरुवात करू. सगळ्यात आधी आपले नाकाने 2-3 मोठे दीर्घ श्वास घेऊ आपण. आपल्या नाकाने दीर्घ श्वास घेत आपल्या तोंडावाटे अगदी सावकाश तो श्वास बाहेर जाऊ दे. अजून एक दीर्घ श्वास आपल्या नाकाने घ्या. जितक्या वेळ आपला श्वास थांबवू शकतो तितक्या वेळ आपल्या श्वासाला थांबवा आणि आपल्या हृदयाचे ठोके फील करा. एक दीर्घ मोठा श्वास जितका हवा आतमध्ये भरून घेता येईल आणि तेवढ्या वेळ थांबवा जितकं आपल्याला शक्य आहे. आणि आपल्या हृदयात अगदी स्पष्टपणे आपले हार्टबीट आपल्याला जाणवतील. आणि सोडताना तोंडावाटे सोडा. आपल्या हृदयाच्या धडधड ऐकण्यासाठी अशा प्रकारे आपण श्वास घेऊन ही धडधड अनुभवू शकतो. पुन्हा एक मोठा श्वास, भरपूर मोठा, इतका मोठा की छाती पूर्ण भरून गेली पाहिजे. काही वेळ थांबवा तो श्वास आणि बघा आपल्या हृदयामध्ये. आणि अगदी सावकाश तोंडाने तो श्वास बाहेर सोडून द्या. हीच आहे ती हृदयाची धडधड, म्हणजे आपला ईश्वर.
आपल्या सगळ्या शरीराला आता सैल सोडा. आपली खांदे, मान, चेहरा, पाठ, आपले हात, पाय सगळं काही अगदी सैल आणि शिथिल. आपल्या छातीच्या मधोमध आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांना आता फील करा. खोलवर, अगदी खोलवर आत जा. जिथपर्यंत तुम्हाला आतमध्ये काहीतरी जाणवतंय तिथं जा. जिथं आपण कधीच गेलो नसू, जात नसू सारखे. आपलं एकीकृत क्षेत्र, युनिफाईड फील्ड आपल्या हृदयात आहे. खोलवर उतरा. आणि दीर्घ श्वासांनी या जागेला जाणीवपूर्वक बघा. आतमधून माझं हृदय कसं दिसतंय. मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. माझ्या ईश्वराचे, परमात्म्याचे सगळे विचार माझे, त्याचे सगळे गुण माझे. अगदी आतून म्हणा, माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद आहे. खूप प्रेम आपल्या ईश्वराबद्दल, आपल्या स्वतःबद्दल, आपल्या या अस्तित्वाबद्दल. आपल्या उच्च आत्म्याला खूप प्रेम देऊ. आता आपली खरी इच्छा काय ती आठवा. मला काय वाटतं, मला काय पाहिजे. आपल्या उच्च स्वला म्हणा, माझी खरी इच्छा मला सांग. आपल्या हृदयात फील करा ती इच्छा. काय माझी खरी इच्छा काय. आणि त्या इच्छेला पूर्ण होण्यापासून कुठले विचार मला थांबवतायत. खोलवर बघा, काय विचार आहेत. आपल्या उच्च स्वला म्हणा, हे उच्च स्व, असे कोणते विचार आहेत जे माझ्या इच्छेमध्ये अडथळा आणतायत, तू सांग. आता म्हणा, हे विचार मी बदलतो, सुधारतो आणि सोडून देतो. आता त्या जागी एक असा विचार आत घ्या जो अगदी त्या विचाराच्या विरुद्ध आहे.
असा कोणताही सकारात्मक विचार जो अडथळा आणणाऱ्या विचाराच्या विरुद्ध आहे. आता म्हणा, मी आणि ईश्वर, मी आणि माझा ईश्वर क्षमाशीलता आणि कृतज्ञतेने आपल्या हृदयात कृतज्ञता आणि क्षमा अवस्था, की मी क्षमा करतो, या भावनेमध्ये हे वाक्य म्हणा. मी आणि माझा ईश्वर कृतज्ञता आणि क्षमाशीलतेने माझ्या या इच्छेचा दावा करतो. आपली इच्छा म्हणा, जी काही आपली शुद्ध इच्छा आहे ती म्हणा, ह्याचा मी दावा करतो आणि स्वीकारतो. मी स्वतः त्याला स्वीकृती देतो, आत्मस्वीकृती. अशा सगळ्या विरोधी विचारांना आपण काढून टाकले. माझ्या इच्छेला मी स्वीकारतो. आणि हा दावा मी ईश्वरावर आणि नैसर्गिक नियमांवर सोडतो. तथास्तु, तथास्तु. आपण जी इच्छा केली ती आता आपण निसर्गावर सोडून दिली, निसर्गाच्या कायद्यावर. आपल्या ईश्वरासोबत आपण आज इच्छा केली. आपल्या मनामध्ये खूप आभार ठेवा. आपल्या ईश्वराला, उच्च आत्म्याला हृदयातून आभार. आणि त्या सगळ्या लोकांना प्रेम, ज्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये राग आहे. ह्याच अवस्थेमध्ये काही वेळ आपल्या हृदयावरच राहा आणि ध्यानातून बाहेर आल्यानंतर संपूर्ण सृष्टीला प्रेम पाठवत आपली आभा स्वच्छ आणि लॉक करत ह्याच आभार ऊर्जेमध्ये राहा. तुम्हा सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. आपण भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.